रामबाण महाशिवरात्रीसाठी अचूक उपाय। महाशिवरात्रीला तुमच्या राशीनुसार उपाय। मेष राशीच्या लोकांनी पूजा करताना शिवलिंगावर लाल चंदनाचे त्रिपुंड लावावे आणि लाल ओलिंडर फुले अर्पण करावीत। याशिवाय शिवाष्टक पठण केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा येईल। वृषभ राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीला शिवलिंगावर चंदन आणि बेलपत्र अर्पण करावे। तसेच शिवचालीसा पाठ करणे फायदेशीर ठरेल, ज्यामुळे मानसिक शांती आणि समृद्धी मिळेल। मिथुन राशीत जन्मलेल्या लोकांनी शिवलिंगावर राखेचे त्रिपुंड लावावे आणि 7 पांढरी अंजीर फुले अर्पण करावीत। यानंतर शिवस्तोत्राचा पाठ करा, ज्यामुळे जीवनात यश मिळेल। कर्क राशीत जन्मलेल्या लोकांनी गायीच्या दुधाने शिवलिंगाचा अभिषेक करावा आणि शिवसहस्रनामावलीचे पठण करावे। यामुळे जीवनात शांती आणि समृद्धी टिकून राहील। सिंह राशीत जन्मलेल्या लोकांनी पिवळ्या चंदनाचे त्रिपुंड लावावे आणि शिवमहिमा स्तोत्राचे पठण करावे। याचा तुमच्या करिअर आणि आरोग्याला फायदा होईल। कन्या राशीच्या लोकांनी शिवचालीसा पठण करावे आणि शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे। यामुळे जीवनातील समस्या दूर होतील। तूळ राशीच्या लोकांनी पूजा करताना 7 सुगंधी पांढरी फुले अर्पण करावीत आणि शिवचालीसा पाठ करावा। यामुळे त्यांच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी येईल। वृश्चिक राशीच्या लोकांनी शिवलिंगावर लाल चंदनाचे त्रिपुंड लावावे आणि 7 लाल ओलिंडर फुले अर्पण करावी। यासोबतच नागेश्वराय नमः या मंत्राचा जप करा। धनु राशीच्या लोकांनी पूजेदरम्यान शिवलिंगाला पिवळे फुले अर्पण करावीत आणि महामृत्युंजय स्तोत्राचे पठण करावे। असे केल्याने तुम्हाला भगवान शिव यांचे विशेष आशीर्वाद मिळतील। मकर राशीच्या लोकांनी शिवलिंगाची योग्य पद्धतीने पूजा करावी आणि अर्धनारीश्वराय नमः या मंत्राचा जप करावा। यामुळे तुम्हाला आध्यात्मिक शक्ती आणि मानसिक शांती मिळेल। कुंभ या राशीत जन्मलेल्या लोकांनी शिवलिंगावर राखेचे त्रिपुंड लावावे आणि अपराजिता फुले अर्पण करावीत। याशिवाय महामृत्युंजय कवच पाठ करणे शुभ राहील। मीन राशीच्या लोकांनी भगवान शिवाचे ध्यान करावे आणि अनंतधर्माय नमः या मंत्राचा जप करावा। यामुळे जीवनात स्थिरता आणि शांती टिकून राहील। कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा। तुमच्या जीवनाचे ध्येय निश्चित करा, योग्य दृष्टिकोन शोधा आणि उपाय अंमलात आणा। गुरूंचे मार्गदर्शन घ्या। प्रत्येकाला समस्या आणि दोष असतात, परंतु योग्य दृष्टिकोन आणि व्यापक विचार आपले जीवन अधिक महान बनवेल आणि त्याच वेळी ते आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी उपयुक्त ठरेल। तुम्हाला चांगले आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा। श्री गुरुचरित्र अध्याय 1 नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते।